कुपवाडात गांजा विक्रीसाठी आलेला युवक पोलिसांच्या जाळ्यात, गांजा व मोटारसायकल जप्त. अंमली पदार्थांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत MIDC कुपवाड पोलिसांनी मोठी कारवाई करत गांजा विक्रीसाठी आलेल्या एका युवकाला ताब्यात घेतला. आरोपीकडून 806 ग्राम गांजा आणि एक मोटारसायकल असा एकूण 60,150 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. MIDC कुपवाडा पोलीस ठाण्याचे अंमलदार अविनाश पाटील व संदीप गस्ते यांना गोपनीय बातमीदारांमार्फत माहिती मिळाली. अभिजित बजरंग हंडे, वय वर्ष 24, सध्या राहणार ग्रीन पार्क, गल्ली नंबर 1, पोलीस कॉलनी कुपवाड, मूळ राहणार निरवाड, तालुका जत, जिल्हा सांगली, हा स्वामीमळा स्मशानभूमी परिसरात गांजा विक्रीसाठी येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित ठिकाणी सापळा रचला. संशयित युवकाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे 20,150 रुपये किमतीचा 806 ग्राम गांजा आढळून आला. तसेच 40,000 रुपये किमतीची काळ्या रंगाची स्प्लेंडर प्लस मोटारसायकल ही जप्त करण्यात आली. या कारवाईत एकूण 60,150 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपी विरुद्ध NDPS कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून नागरिकांनी अंमली पदार्थांची विक्री, वाहतूक किंवा साठा याबाबत माहिती मिळाल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं असं आवाहन करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, महेश पवार, पोलीस टाइम्स न्यूज. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.